नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग, TYBA इंटरनॅशनल इकॉनॉमिक्ससाठी हा व्हिडिओ आहे. खऱ्या अर्थाने सेकंड टर्ममधला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्ये सेकंड टर्मकरता कोणता सिलेबस आहे तो समजून घेतला होता. अर्थातच या आजच्या लेक्चरपासून आपण प्रत्येक चॅप्टरमधील प्रत्येक कंटेंट्स डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सेकंड टर्ममधला जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमधील फ्री ट्रेड पॉलिसीच्या बाजूचे युक्तिवाद समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण फ्री ट्रेड पॉलिसी म्हणजे काय ते समजून घेऊया. फ्री म्हणजे खुले किंवा मुक्त, ट्रेड म्हणजे व्यापार आणि पॉलिसी म्हणजे धोरण. फ्री ट्रेड पॉलिसी म्हणजे मुक्त व्यापार धोरण, यालाच खुले व्यापार धोरण असंही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार धोरण म्हणजे व्यापारविषयक धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक असणारं धोरण. आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन देशामध्ये वस्तू किंवा सेवांची होणारी आयात आणि निर्यात, याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. अर्थातच या आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयक सरकारचं जे धोरण आहे ते कोणतं आहे तर मुक्त आहे. आता मुक्त व्यापार धोरण किंवा खुले व्यापार धोरण म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम पाहू. व्यापार धोरण म्हणजे तुम्हाला समजलं की आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सरकारचं असणारं धोरण. आता आपण पाहूया की मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय किंवा खुले व्यापार धोरण म्हणजे काय. ज्यावेळी शासनाकडून उद्योगधंद्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण अथवा अनुदान दिले जात नाही, त्यावेळी त्याला मुक्त व्यापार धोरण किंवा खुले व्यापार धोरण असं म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्याख्येनुसार मुक्त व्यापार धोरण किंवा खुले व्यापार धोरण म्हणजे काय तर ज्यावेळी शासन उद्योगधंद्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देत नाही किंवा कोणत्या प्रकारचे अनुदान देत नाही. जर सरकारने उद्योगधंद्यांना कोणत्या प्रकारचे संरक्षण दिलं नाही किंवा जर अनुदान दिलं नाही तर त्याला काय म्हणायचं, मुक्त व्यापार धोरण किंवा खुले व्यापार धोरण असं म्हणायचं. एक दुसरी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती पहा. मुक्त व्यापार धोरण म्हणजे देशी व परदेशी वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचे विशेष प्राधान्य दिले जात नाही. खरं तर मुक्त व्यापार धोरणाचा जो काही मिनिंग निघतो त्या दुसऱ्या मिनिंगचा अर्थ या डेफिनेशनमध्ये दिलेला आहे. मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय तर देशी आणि परदेशी वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आता देशी वस्तू आणि परदेशी वस्तू, मार्केटमध्ये देशी वस्तू आणि परदेशी वस्तूंचा भेदभाव केला जात नाही, ते एकच मानल्या जातात. त्याचं कारण काय तर व्यापार कसा आहे, मुक्त आहे. मुक्त आहे म्हणजे कुठल्याही देशाला मार्केटमध्ये वस्तू विक्रीसाठी आणता येते, कारण व्यापार कसा आहे, मुक्त आहे. व्यापार कसा आहे, फ्री आहे. व्यापार कसा आहे, खुला आहे. खुला आहे म्हणजे याचा अर्थ सरकारची बंधनं कुठलीही नाहीत आणि म्हणून त्याला मुक्त व्यापार धोरण म्हणतात. आणि याच्यामुळे देशी वस्तू आणि परदेशी वस्तूमध्ये भेदभाव केला जात नाही. एक तिसरी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती पहा. मुक्त व्यापार धोरणात जकाती किंवा आयात निर्यात निर्बंध, कोटा, अनुदाने व तांत्रिक अडचणींचा अभाव असतो. ते पूर्णपणे खुले स्वरूपाचे धोरण असते. या तिसऱ्या व्याख्येनुसार मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या जकाती आकारल्या जात नाहीत, म्हणजे टॅक्स लादले जात नाहीत, शुल्क आकारले जात नाही. त्याचबरोबर आयात निर्यातीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादले जात नाहीत. इवन कोटासुद्धा शासनाकडून निश्चित केला जात नाही. कोटा म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. तसेच कुठल्याही उद्योगधंद्यांना अनुदाने दिले जात नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात नाहीत. जर अशा प्रकारचं सरकारचं धोरण असेल तर त्या धोरणाला काय म्हणायचं तर खुले व्यापार धोरण म्हणायचं, मुक्त व्यापार धोरण म्हणायचं,
फ्री ट्रेड पॉलिसी म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ट्रेड पॉलिसी म्हणजे काय, तर सरकारचं व्यापारविषयक धोरण. आणि फ्री ट्रेड पॉलिसी म्हणजे काय, सरकारचं व्यापारविषयक धोरण कसं आहे, तर फ्री आहे. फ्री आहे म्हणजे खुलं आहे. खुलं आहे म्हणजे याचा अर्थ कुठल्याही देशाला आपल्या मार्केटमध्ये वस्तू विक्रीसाठी आणता येते किंवा आपल्या सरकारला कुठल्याही देशाच्या मार्केटमध्ये वस्तू विक्रीसाठी नेता येते. म्हणजे व्यापारावर, आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत, निर्बंध नाहीत, जगाती लावल्या जात नाहीत. मित्रहो, अशा प्रकारे मुक्त व्यापार धोरण. आता आपण मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूने युक्तिवाद पाहूया. सर्वप्रथम समजून घ्या की मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूने युक्तिवाद म्हणजे स्टेटमेंट, बाजूने युक्तिवाद म्हणजे मुक्त व्यापार धोरणाचे फायदे. आपण या लेक्चरमध्ये मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद समजून घेणार आहोत. परंतु नेक्स्ट लेक्चरला मात्र मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी बाजूचे युक्तिवाद आपण समजून घेणार आहोत. बाजूचे युक्तिवाद म्हणजे फायदे आणि विरोधी युक्तिवाद म्हणजे त्याचे असणारे दोष. मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूने युक्तिवाद म्हणजे मुक्त व्यापार धोरणाचे असलेले फायदे आणि मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी बाजूचे युक्तिवाद म्हणजे मुक्त व्यापार धोरणाचे असणारे दोष. नाण्याला दोन्ही बाजू असतात, तसं मुक्त व्यापार धोरण हे फायद्याचंही असतं आणि त्याचे काही दोषही असतात. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण त्याचे फायदे समजून घेणार आहोत, त्याच्या बाजूचे युक्तिवाद समजून घेणार आहोत. म्हणजे मुक्त व्यापार धोरण कोणत्या दृष्टीने फायदेशीर आहे हे आपण समजून घेणार आहोत. मुक्त किंवा खुल्या पहा, पहिला एक फायदा आहे, पहिला बाजूचा युक्तिवाद आहे तो म्हणजे रोजगारात वाढ होते. फ्री ट्रेड पॉलिसीमुळं रोजगार वाढला जातो. फ्री ट्रेड पॉलिसीमुळं रोजगार कसा वाढला जातो ते आपण समजून घेऊया. मुक्त किंवा खुल्या व्यापार धोरणामुळे रोजगार पातळीत वाढ होते, कारण इतर देशातील उद्योगाबरोबर स्पर्धा करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. खते, पाणी, वीज, त्याचबरोबर इतर राष्ट्रातील होणाऱ्या गुंतवणुकीमुळे मुक्त व्यापार धोरण रोजगार पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. रोजगार पातळी कशी वाढली जाते तर लक्षामध्ये असू द्या, व्यापार धोरण कसं आहे, मुक्त आहे. याचा अर्थ अनेक देशातील वस्तू एका मार्केटमध्ये येणार आहेत, त्यामुळं आपल्या देशातील उद्योगांना स्पर्धा करावी लागणार आहे आणि या स्पर्धेसाठी मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातील आणि मूलभूत सोयीसुविधा दिल्या कारणामुळं रोजगारामध्ये वाढ होईल. एवढंच नव्हे तर खते, पाणी, वीज पुरवल्या जातील, तसेच इतर राष्ट्रातील आपल्या राष्ट्रामध्ये गुंतवणूक होईल, कारण व्यापार धोरण मुक्त आहे आणि त्यामुळं रोजगार पातळी, गुंतवणूक वाढली की रोजगार पातळीसुद्धा वाढली जाईल. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मुक्त व्यापार धोरणामुळं रोजगार पातळीमध्ये वाढ होते. साहजिकच रोजगार पातळीमध्ये वाढ होणं हा मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद आहे, फायदेशीर बाब आहे. एक दुसरा युक्तिवाद आहे, दुसरा बाजूचा युक्तिवाद आहे तो म्हणजे बाजारपेठेंचा विस्तार होतो. मुक्त व्यापार धोरणामुळं काय होतं तर बाजारपेठेंचा विस्तार होतो. मित्रहो, बाजारपेठेच्या शोधात प्रत्येक उद्योजक असतो. उत्पादनानंतरची महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे बाजारपेठेत वस्तूंचा सहभाग वाढवणं. मुक्त व्यापार धोरण बाजारपेठेच्या विस्तारास कारणीभूत ठरते. सीमेपलीकडे व्यापार असल्याने बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्या जातात. मुक्त व्यापार धोरणामुळे काय होतं तर बाजारपेठेचा विस्तार होतो. बाजारपेठेचा विस्तार कसा होतो तर व्यापार धोरण कसं आहे, मुक्त आहे, खुलं आहे, फ्री ट्रेड पॉलिसी आहे. म्हणजे कुठल्याही देशाच्या व्यापारावर बंधनं नाहीत, त्यामुळं मार्केटमध्ये कुठलेही वस्तू प्राप्त होतील. मार्केटमध्ये कुठल्याही देशातील उद्योगांना वस्तू विक्रीसाठी आणता येतील, त्यामुळं बाजारपेठांचा काय होईल, विस्तार होईल, बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्या जातील. साहजिकच आहे, बाजारपेठेचा कक्षा रुंदावणं म्हणजे बाजारपेठेचा विस्तार होणं
आणि बाजारपेठेचा विस्तार होणं ही फायदेशीर गोष्ट असते आणि म्हणून मुक्त व्यापार धोरणाचा हा एक बाजूचा युक्तिवाद आहे. पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे निर्यातीत वाढ होईल. खुल्या व्यापार धोरणामुळं निर्यातीत वाढ करता येणं शक्य असतं. पहा, खुल्या व्यापार धोरणामुळे निर्यातीत वाढ करता येणं का शक्य असतं ते पहा. खुले व्यापार धोरण भौगोलिक सीमेच्या पलीकडे होणारा व्यापार प्रदर्शित करते. परिणामी ज्या राष्ट्राची निर्यात क्षमता आहे अशा राष्ट्रांना निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास साध्य करता येतो. उदाहरणार्थ पहा, अमेरिका, चीन किंवा तेल उत्पादक राष्ट्र यांनी निर्यातीच्या आधारे आपले कौशल्य खुल्या व्यापार धोरणाच्या आधारे सिद्ध केलं आहे. म्हणजे खुले व्यापार धोरण असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर कुठल्या प्रकारची बंधनं नसतील, निर्बंध जर नसतील तर साहजिकच अनेक देशातील वस्तू एका मार्केटमध्ये येणार आहेत. म्हणजे निर्यात वाढणार आहे किंवा आयात होणार आहे. साहजिकच काय होणार आहे, जर अशा प्रकारे व्यापार धोरण जर खुलं असेल तर कुठल्याही देशाला जर निर्यात करायची असेल तर बंधनं जर नसतील तर निर्यात करता येणं शक्य होणार आहे. आणि त्यातून काय होणार आहे, निर्यात वाढणार आहे. निर्यात वाढणं ही एक फायद्याची गोष्ट आहे आणि त्यामुळं निर्यातीत वाढ हा एक मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद आहे. मित्रहो, आपण पुढचा युक्तिवाद पाहतोय तो म्हणजे साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर होतो. मुक्त व्यापार धोरणामुळं काय होतं तर साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर होतो. नैसर्गिक साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर होणे कोणत्याही राष्ट्राला फायदेशीर असते, परंतु बऱ्याच वेळा तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्याचा वापर करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत सक्षम असणारे राष्ट्रीय उद्योजक या साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर करून राष्ट्राला लाभ मिळवून देतात. फ्री ट्रेड पॉलिसीमुळे होतं काय तर देशामध्ये अस्तित्वात असणारी जी काही साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर होतो. साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर होतो म्हणजे काय तर जी साधन सामुग्री आहे त्याचा पुरेपूर वापर होतो. पर्याप्त वापर होणं म्हणजे पुरेपूर वापर होणं. कारण व्यापार धोरण कसं आहे, मुक्त आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. त्यामुळं जे निर्यात उद्योजक आहेत ते मोठ्या प्रमाणात वस्तू निर्माण करतील आणि निर्यात करतील. परंतु मोठ्या प्रमाणात जर वस्तू निर्माण करावायच्या असतील तर साहजिकच देशामध्ये जी काही साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर होईल. साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर होणं ही फायद्याची गोष्ट आहे आणि तो त्या कारणामुळं मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद मानला जातो. एक पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे निकोप स्पर्धा. खुल्या व्यापार धोरणात कोणत्याही निर्बंधाचा समावेश नसतो, म्हणजे बंधनं कुठलीही नसतात. कोणताही उद्योजक कोणत्याही राष्ट्रात आपले संयोजन कौशल्य उपयोगात आणू शकतो. याचा परिणाम म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेत असणारे उद्योजक विदेशी उद्योगाबरोबर स्पर्धा करतात व त्यांचा विकास होतो. अशा प्रकारची निकोप असणारी स्पर्धा मुक्त व्यापार धोरणामुळे शक्य होते. निकोप स्पर्धा म्हणजे याचा अर्थ कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत आणि त्यामुळं संबंधित जे काही आंतरराष्ट्रीय उद्योजक आहेत ते आपले स्वतःचं संयोजन कौशल्य उपयोगात आणतात आणि त्याचा परिणाम काय होतो, बाजारपेठेत असणारे जे काही उद्योजक आहेत ते विदेशी उद्योगाबरोबर स्पर्धा करतात व त्यांचा विकास होतो. अशा प्रकारची ही एक निकोप स्पर्धा ही मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद ठरला जातो. पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे आर्थिक विकास होतो. मुक्त व्यापार धोरणामुळे होतं काय तर आर्थिक विकास होतो. खुल्या व्यापारी धोरणात अनेक उद्योजकांचा प्रवेश होतो. कारण व्यापार धोरण कसं आहे, खुलं आहे, फ्री ट्रेड पॉलिसी आहे. त्यामुळं अनेक उद्योजक मार्केटमध्ये येतात. परिणामी राष्ट्राच्या रोजगारात किंवा बाजारपेठेत, उत्पन्नात, मूलभूत सोयीसुविधा यामध्ये वाढ होऊन आर्थिक विकास होतो. चीन, अमेरिका, इटली, जपान, फ्रान्स अशा राष्ट्रांनी व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला आर्थिक विकास साध्य केला आहे. खरं तर हे जे काही विकसित देश आहेत ह्या विकसित देशांनी याच धोरणाचा वापर केलेला आहे, याचाच उपयोग केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास झालेला आहे. एक सिंपल गोष्ट आहे मित्रहो,
आणि ती म्हणजे जर इंटरनॅशनल ट्रेड हा फ्री असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा जर मुक्त असेल, तर काय होणार आहे? अनेक देश सहभागी होणार आहेत. कोणते देश? अल्पविकसित देश सहभागी होणार आहेत, विकसनशील देश मार्केटमध्ये असणार आहेत, अस्तित्वात असणार आहेत, किंवा विकसित देश असणार आहेत. त्यामुळं संबंधित त्याचा फायदा प्रत्येक देशाला होणार आहे, कंझ्युमरला होणार आहे. परिणामी त्यातून काय होईल? आर्थिक विकास घडून येईल. एक पुढचा युक्तिवाद किंवा मुक्त व्यापार धोरणाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे गुंतवणुकीत वाढ होईल. मित्रहो, खऱ्या अर्थाने आतापर्यंतचे जे आपण बाजूचे युक्तिवाद समजून घेतलेले आहेत त्यावरून तुमच्या लक्षामध्ये सुद्धा आलं असेल की फ्री ट्रेड पॉलिसीमुळे गुंतवणुकीमध्ये वाढ होईल. कोणत्याही उद्योजकाला कोणत्याही बाजारपेठेत प्रवेश करता येणं म्हणजेच गुंतवणुकीला अडथळे नसणे होय. कोणत्याही उद्योजकाला कोणत्याही बाजारपेठेत प्रवेश करता येणं म्हणजे काय? गुंतवणुकीला अडथळा. कारण काय? बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे नाहीत आणि त्यामुळं इतर देशातील गुंतवणूक आपल्या देशामध्ये होईल, इतर देशातील उद्योजक आपल्या देशामध्ये गुंतवणूक करेल. परिणामी कोणत्याही राष्ट्राचे आपल्या राष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट जे काय असतं ते पूर्ण होईल. कारण दुसऱ्या देशातील उद्योजकाचं उद्दिष्ट काय असतं की दुसऱ्या देशामध्ये सुद्धा, इतर देशामध्ये सुद्धा काय करायची? गुंतवणूक करायची आणि त्याचा लाभ मिळवायचा. साहजिकच दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करण्याचा योग कधी येईल? की ज्यावेळेस व्यापार धोरण मुक्त असेल त्यावेळेसच. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुक्त व्यापार धोरण हे संबंधित उद्योजकासाठी फायदेशीर ठरणार आहे. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, फ्री ट्रेड पॉलिसीमुळं गुंतवणुकीमध्ये काय होईल? वाढ होईल. याचबरोबर उपभोक्त्याला स्वातंत्र्य प्राप्त होईल. खुले व्यापार धोरण हे उपभोक्त्याच्या दृष्टीने उपयोगी ठरतं. प्रत्येक व्यक्ती उपभोक्ता असतो. या उपभोक्त्याच्या गरजा स्वतंत्रपणे पूर्ण करणे खुल्या व्यापार धोरणात शक्य होतं. पिझ्झा, बर्गर हे भारतामध्ये तर पुरणपोळीसारखे उपभोक्ता येतात. याशिवाय जे वोडाफोन असेल किंवा आयडिया असेल असे पर्याय उपभोक्त्याजवळ उपलब्ध होतात. याशिवाय मारुती, सुझुकी असे जे वाहन उद्योग आहेत, हे वाहन उद्योग उपभोगण्यासाठी उपलब्ध राहतात. थोडक्यात उपभोक्त्याला उपभोगाचे स्वातंत्र्य खुल्या व्यापार धोरणामुळे मिळतं. खुल्या व्यापार धोरणामुळे काय होतं की आपल्या मार्केटमध्ये केवळ देशी वस्तू अस्तित्वात नसतात, तर विदेशी वस्तूसुद्धा अस्तित्वात असतात. आणि विदेशी वस्तू अशा अस्तित्वात असतात की देशी वस्तूप्रमाणे उपभोक्त्याला उपभोगता येतात. याचा अर्थ काय? तर उपभोक्त्याला स्वातंत्र्य मिळतं आणि उपभोक्त्याला वस्तू उपभोगण्याचं किंवा वस्तू खरेदी करण्याचं स्वातंत्र्य मिळत असल्यामुळं उपभोक्त्याच्या कल्याणामध्ये वाढ होते. साहजिकच आहे, उपभोक्त्याच्या कल्याणामध्ये वाढ होणं किंवा उपभोक्त्याला स्वातंत्र्य मिळणं हे मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद आहे, एक फायद्याची बाब आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती होते. खुले व्यापार धोरण अडथळ्याशिवाय असलेले व्यापार धोरण असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा व्यापारामध्ये नसतो. परिणामी कोणत्याही राष्ट्राला आवश्यक अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. विकसनशील किंवा मागासलेल्या राष्ट्रांचा असलेला मागासलेपणा दूर होण्यासाठी किंवा करण्यासाठी तंत्रज्ञानाची आयात गरजेची असते. जर्मनी, जपान, फ्रान्स या राष्ट्रांनी मागासलेल्या राष्ट्रांना तंत्रज्ञानाची निर्यात करून तांत्रिक मागासलेपणा दूर केलेला आहे. मागासलेल्या किंवा विकसनशील राष्ट्रांनी अशा तंत्रज्ञानाची आयात करून आपला आर्थिक विकास साध्य केला आहे. मित्रहो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, विकसित देशामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती झालेली असे नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात आलेलं असतं. परंतु जे अल्पविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, अशा देशामध्ये मात्र अशी टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली नसते. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार जर मुक्त असेल, म्हणजे कुठल्या प्रकारची बंधनं नसतील, तर त्यातून काय होणार आहे? विकसित देश हे विकसनशील किंवा अल्पविकसित देशाच्या मार्केटमध्ये येणार आहेत. म्हणजे काय? तर त्या देशातील वस्तू आपल्या देशामध्ये येणार आहेत. अर्थातच विकसित देशामध्ये जे नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या वस्तू आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत.
अल्पविकसित किंवा विकसनशील देशाच्या मार्केटमध्ये येणार आहेत. त्यातून काय होईल की आपल्या देशातील जे उद्योजक आहेत, हे उद्योजक ती वस्तू पाहणार आहेत, ती वस्तू कोणत्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्माण केलेली आहे हे जाणून घेणार आहेत आणि परिणामी विदेशामध्ये किंवा विकसित देशामध्ये जे नवीन तंत्रज्ञान प्रगत झालेले अस्तित्वात आहे ते आयात केलं जाईल आणि त्यातून आपल्या देशाचा विकास होईल. परिणामी आपल्या देशातील तंत्रज्ञानाची प्रगती होईल. आपल्या देशातील तंत्रज्ञानाची प्रगती कशामुळे होईल तर मुक्त व्यापार धोरण. मित्रो, पुढचा फायदा आहे तो म्हणजे मक्तेदारीस प्रतिबंध. जर व्यापार धोरण मुक्त स्वरूपाचे असेल, खुल्या स्वरूपाचे असेल, तर देशामध्ये जर मक्तेदारी अस्तित्वात असेल तर ही मक्तेदारी संपुष्टात येईल किंवा त्याला प्रतिबंध बसेल. ते कसं पहा, मक्तेदारी ही कोणत्याही राष्ट्रासाठी खरं तर घातक बाब असते. खुल्या व्यापार धोरणात एखादा उत्पादक जर का देशांतर्गत बाजारपेठेत मक्तेदारी प्रस्थापित करू इच्छित असेल तर त्याला तसे करता येणे कठीण असते. कारण खुल्या व्यापार धोरणामुळे इतर उद्योजक बाजारात प्रवेश करतात व मक्तेदारीला प्रतिबंध घालतात. उत्पादन व सेवा क्षेत्रातील मक्तेदारी नष्ट करण्यासाठी हे व्यापार धोरण महत्त्वाचे आहे. असं एक गृहीत धरा की आपल्या देशामध्ये एखाद्या वस्तूचा उत्पादक किंवा उद्योजक एकच आहे, म्हणजे त्या वस्तूची आपल्या देशामध्ये काही मक्तेदारी आहे, म्हणजे एकमेव उत्पादक आहे, त्याला स्पर्धा कुठलीही नाही, म्हणून मक्तेदारी अस्तित्वात आहे. परंतु अशावेळी जर मुक्त व्यापार धोरणाचा स्वीकार सरकारने केला तर इतर देशातील उद्योजकाला हे लक्षामध्ये येऊन जाईल की भारतामध्ये एकमेव उद्योजक आहे आणि त्यामुळं त्याची मक्तेदारी आहे. आपण काय करूया, त्या देशामध्ये जाऊया आणि स्पर्धा करूया. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये जो एकमेव उद्योजक होता त्याला प्रतिस्पर्धा सुरू होईल आणि जी मक्तेदारी अस्तित्वात होती ती मक्तेदारी संपुष्टात येईल. अशा प्रकारे मुक्त व्यापार धोरणामुळं मक्तेदारीस प्रतिबंध बसेल. एक पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे जलद आर्थिक विकास होईल. मुक्त व्यापार धोरणामुळं जलद आर्थिक विकास होईल. आर्थिक विकास होईल, पण कसा विकास होईल तर जलद आर्थिक विकास होईल. जलद आर्थिक विकास करून घेण्यासाठी आवश्यक वस्तूची आयात त्याचबरोबर निर्यात या बाबी महत्त्वाच्या असतात. खुले व्यापार धोरण आयात व निर्यात यासाठी खुले असते. यातून मूलभूत सोयीसुविधा, रोजगार, गुंतवणूक, निकोप स्पर्धा, साधनांचा योग्य वापर व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करता येणे शक्य असते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे जलद आर्थिक विकास होय. अशा प्रकारचा विकास खुल्या व्यापार धोरणाने शक्य होतो. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की खुल्या व्यापार धोरणामुळं जो काही आर्थिक विकास घडून येतो तो कसा घडून येतो तर जलद विकास घडून येतो. आणि लास्ट एक युक्तिवाद आहे, मुक्त व्यापार धोरणाचा फायदा आहे तो म्हणजे व्यवहार तोलात सुधारणा होते. व्यापार तोल आणि व्यवहार तोल म्हणजे काय हे आपण पहिल्या टर्ममध्ये समजून घेतलेलं आहेच. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जर आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य याच्यामध्ये जर असमानता झाली असेल तर व्यवहार तोलामध्ये असमानता समजली जाते. अशा प्रकारे जर व्यवहार तोलामध्ये असमतोल असेल तर हा असमतोल दूर होण्यासाठी मुक्त व्यापार धोरण फायदेशीर ठरतं. खुले व्यापार धोरण व्यवहार तोलाच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरतं. एखाद्या राष्ट्राकडून होणारी मोठ्या प्रमाणात आयात ही दुसऱ्या राष्ट्राची निर्यात असते. परिणामी निर्यातदार राष्ट्राच्या व्यवहार तोलात सुधारणा होते व व्यवहार तोलात असणारा जो काही असमतोलपणा आहे तो दूर होण्यास मदत होते. मुक्त व्यापार धोरणामुळे काय होतं की निर्यात किंवा आयात करायला संधी मिळते. सरकारची कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात. समजा असं गृहीत धरा
की भारताची निर्यात कमी आहे मात्र भारताची आयात जास्त आहे. अशावेळी व्यवहार तोलामध्ये जो असमतोल तयार झालेला आहे, हा असमतोल दूर करण्यासाठी आपलं सरकार काय करेल तर निर्यात वाढवेल किंवा आयातीवर निर्बंध लावेल. अशा प्रकारे एका बाजूला निर्यात वाढवली तर आयाती एवढी निर्यात होईल किंवा जर आयातीवर प्रतिबंध घातले तर निर्याती एवढी आयात होईल. एकंदरीत अशा प्रकारे व्यवहार तोलामध्ये जो असमतोल तयार झालेला आहे, हा असमतोल दूर होईल. मित्रहो, अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय ते समजून घेतलं आणि मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद म्हणजे मुक्त व्यापार धोरण फायद्याचं कसं आहे ते समजून घेतलं. मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद कोणते आपण समजून घेतले तर नंबर 1, रोजगारात वाढ होते, बाजारपेठांचा विस्तार होतो, निर्यातीमध्ये वाढ होते, साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर होतो, निकोप स्पर्धा घडून येते, आर्थिक विकास घडून येतो, गुंतवणुकीत वाढ होते, उपभोक्त्याला स्वातंत्र्य मिळते, तंत्रज्ञानाची प्रगती होते, मक्तेदारीमध्ये किंवा मक्तेदारीवर प्रतिबंध बसतो, जो काय आर्थिक विकास घडून येतो तो जलद विकास घडून येतो आणि व्यवहार तोलामध्ये सुधारणा घडून येते. मित्रहो, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.